हाय हॅलो नमस्कार. मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळीच केली. आता सकाळचे 7 वाजलेत. मी लवकर उठून आंघोळ करून माझं आवरून घेतलं आणि पाणी आले तोपर्यंत पटकन कपडे धुवून सुकायला टाकले. सध्या तर सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम सुरू आहे. आमच्याकडे तसंही रोज सकाळी फक्त अर्धा तासच पाणी येतं, पण गेल्या काही दिवसांपासून तर दिवसाआड पाणी येत आहे आणि तेही अगदी थोडंसंच. त्यामुळे पाणी आलं की आधी कोणतं काम करायचं हेच समजत नाही. म्हणून आधी पटकन कपडे धुवून घेतले. एक टाकी भरायला लावली तोपर्यंत कपडेही सुकायला टाकून झाले. किचनमधली टाकी भरल्यावर स्वयंपाकासाठी एक हंडा भरून ठेवला. तोपर्यंत बघा वीराही उठली आणि उठल्या उठल्या सरळ तिच्या मामाकडे जाऊन बसली. कालपासून मामा घरी आलाय ना, मग आता तिला मामा सोडून कुणीच नकोय. ओमने तिला सांभाळलं म्हणून मी म्हटलं अजून थोडंसं पाणी आहे तोपर्यंत बाथरूममध्ये ठेवलेलं बॅरलही भरून घेऊया. बाथरूममध्ये दुसरं कनेक्शनही आहे, पण पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झाल्यापासून तिथेही फारसं पाणी येत नाही. त्यामुळे किचनमधून बकेटने पाणी भरून बाथरूममध्ये न्यावं लागतं. तेही भरून घेतलं, पण पाणी काही जास्त आलंच नाही. तोपर्यंत वीरा मामासोबत खेळत होती म्हणून मी बाकीची घरातली कामं आवरून घेतली. ब्लँकेटच्या घड्या घातल्या, वीराचे सुकलेले कपडे घडी करून ठेवले आणि सध्या पावसामुळे कपडेही लवकर सुकत नाहीत. हे बघा, काल सकाळी धुतलेले कपडे आज जाऊन सुकलेत. खरं तर मशीनमध्ये कपडे धुतलं की स्पिनमुळे त्यातलं बरंच पाणी निघून जातं, त्यामुळे कपडे लवकर सुकतात. पण सध्या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मशीनच लावता येत नाही, म्हणून हातानेच कपडे धुवावे लागतात आणि ते सुकायलाही जास्त वेळ लागतो. हे सगळं आवरलं आणि मग लगेच वीरासाठी नाश्ता बनवायला घेतला. आज तिच्यासाठी प्लेन ओट्स बनवले. तिला ते खूप आवडतात. त्यात तुम्ही बनाना, ॲपल किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही फ्रूट घालूनही बनवू शकता. ते झाल्यावर चपातीचं पीठ मळून ठेवलं. आज वीराचे डॅडा ऑफिसच्या कामासाठी सकाळी 6 वाजता बाहेर गेले होते, त्यामुळे फक्त आमच्या दोघांसाठीच स्वयंपाक करायचा होता आणि ओमलाही सकाळी नाश्ता करण्याची सवय नाही, म्हणून म्हटलं डायरेक्ट जेवणच बनवूया. चपातीचं पीठ मळल्यानंतर ते 10-15 मिनटं रेस्टला ठेवलं, त्यामुळे चपात्या छान मऊ होतात. तोपर्यंत वीराला खायला भरवलं आणि तिला जेवू घालणं म्हणजे एक वेगळाच टास्क असतो. सुरुवातीला भूक लागलेली असते तेव्हा एका जागी बसून 4-5 घास पटकन खाते, पण एकदा थोडंसं पोट भरलं की मग तिची धावपळ सुरू. मग तिच्या मागे मागे फिरतच तिला खाऊ घालावं लागतं. आमच्या गॅलरीतून समोर गणपतीचं मंदिर दिसतं. तिथे काही कार्यक्रम असेल तर आवाज येत होता. मग तेच तिला दाखवत, तिचं लक्ष तिकडे वळवत आणि गप्पा मारत कसंबसं खाऊ भरवलं. मग तिचं जेवण झाल्यावर मी चपात्या करून घेतल्या आणि एकीकडे शेवयांची खीरही बनवली. स्वयंपाक झाल्यावर वीराला अंघोळ घालून झोपवलं. तीही छान शांत झोपली होती. मग आम्हीही जेवण करून घेतलं. ओम काल त्याच्या एका कामासाठीच पुण्यात आला होता, मग तो ते काम करायला बाहेर गेला आणि वीरा झोपली होती म्हणून मीही व्हिडिओचं राहिलेलं व्हॉइस ओव्हर करून घेतलं. कारण ती उठली की मला अजिबात व्हॉइस ओव्हर करून देत नाही. मी बोलायला लागले की तिला वाटतं आई माझ्याशीच बोलते, मग तीही तिच्या भाषेत बडबड करायला सुरुवात करते. व्हॉइस ओव्हर झाल्यानंतर राहिलेली बाकीची घरातली कामंही आवरून घेतली. त्यानंतर मग मी डायरेक्ट दुपारी 4 वाजता कॅमेरा परत ऑन केला आणि बघा ना, वीरा कशी मस्त तिच्या खेळण्यांच्या बॉक्समध्ये जाऊन बसली आहे. त्या बॉक्समध्ये तिची सगळी खेळणी असतात, पण खेळण्यांशी खेळायचं सोडून ही बाई आधी स्वतःच त्या बॉक्समध्ये जाऊन बसते आणि मग एक एक खेळणं बाहेर फेकायला सुरुवात करते. तिचा हा रोजचाच उद्योग आहे. नाही घेत मी तुला. झोप झोपायला गेली ना मामापाशी ब्लँकेट घेऊन, मग झोप ना. हसती कशाला आता तिथं जाऊन? स्वतः ब्लँकेट घेतलं, आता मामापाशी जाऊन निन्नू करायचे तुला. मग झोपा आता, झोपा आता. कशाला हसता आता तुम्ही? झोपा. बाय, गुड नाईट करा. गुड नाईट करा. बाय बाय. झोपा आता, घ्या झोपून. तोपर्यंत ओमही त्याचं काम करून घरी आला आणि बघा आता परत मॅडमला झोप आलेली आहे. झोप आली की ही लगेच तिचं ब्लँकेट मागायला लागते. खाली दिसलं तर स्वतः घेते, नाहीतर वर ठेवलं असेल तर आपल्याकडे मागते. मी तिला ब्लँकेट दिलं तर मॅडम सरळ मामाकडे झोपायला गेली, पण झोपणं तर दूरच राहिलं. तिकडे गेल्यावर दोघांची मस्ती सुरू झाली.
आज बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे मलाच गरमागरम चहा प्यायची इच्छा झाली. मग ओम खाली जाऊन दूध, बिस्किट आणि सोबत पनीरही घेऊन आला. आम्ही रोज चहा पित नाही, त्यामुळे घरात दूध किंवा बिस्किट कायमची ठेवलेली नसतात. कधी प्यावंसं वाटलं तरच आणतो. तोपर्यंत माझ्या व्हिडिओचं अपलोडिंग सुरू होतं, त्यामुळे त्यानेच चहा बनवला आणि वीरालाही सांभाळलं. मग काय, बाहेर मस्त पाऊस, हातात गरमागरम चहा आणि सोबत बिस्किट, असं छान वातावरण एन्जॉय केलं. संध्याकाळी पनीरची भुर्जीही ओमनेच बनवली. मी फक्त चपात्या केल्या. खरंच त्या दिवशी त्याने मला खूप मदत केली. आपण नेहमी म्हणतो ना, मोठी बहीण म्हणजे दुसरी आई. पण त्या दिवशी मला एक गोष्ट जाणवली. फक्त मोठी बहीणच नाही, तर कधीकधी आपली लहान भावंडंसुद्धा मोठ्यांसारखी जबाबदारी घेतात. आपल्या नकळत इतकी काळजी घेतात की मन अगदी भरून येतं. आणि म्हणूनच पटकन सगळा स्वयंपाकही झाला. मग पनीर भुर्जी आणि चपाती असं आमचं रात्रीचं जेवण झालं. आणि इकडे बघा, जवळजवळ रात्रीचे 11:15 वाजले, तरीही वीराचा मामासोबतचा धिंगाणा काही थांबायचं नावच घेत नव्हतं. वीरू, झोप येते का नाही? झोपायचं का नाही? हा, येते का झोपायला? बरं, ठीक आहे ठीक आहे, चल. चला. चोर आहे चोर, मामाचा मोबाईल घ्यायला उतरलेली काय. ए, मामाला गुड नाईट कर. शेवटी मी तर आधीच झोपायला गेले आणि मॅडम ती तर रात्री 12-12:30 वाजेपर्यंत मामासोबत खेळतच होती. शेवटी झोप आल्यानंतर मामाने तिला माझ्याकडे आणून दिलं. तर चला, आजचा ब्लॉग इथंच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.